हरिओम नमस्कार। मी रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। तर आज मी इथे 4 ब्लाउज पीस आहेत, ती कटिंग कशी करायची हे दाखवणार आहे तुम्हाला। तर ही ब्लाउज जे आहेत ते अस्तरचे आहेत, अशी वेगवेगळे काठ पदरचे आहेत। तर आपण काय करतो, नेहमी मोबाईलवरच ऐकतो आणि एकदम कटिंग करायला जातो, तर हे चुकीचं आहे। हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे। तुम्ही एकदम 4 पीस कसे कटिंग करू शकता काठपदराचे, तर मी इथे तुम्हाला आज दाखवणार आहे। तर मी इथे वेगवेगळ्या सगळे अस्तर आणलेले आहेत जाती कलरचे। तर इथे बघू शकता, मी हे दसऱ्यानिमित्त माझ्याकडे ब्लाउज पीस आलेले आहेत, जे नवरात्रीत मध्ये लागतात लेडीजांना। तर मी इथे 4 टक्स हा ब्लाउज आहे, ते तुम्हाला मी डायरेक्ट कटिंग करून दाखवणार आहे। तर एका लेडीचे 3 हे ब्लाउज पीस आहेत, जे 4 टक्स मध्ये आहेत। तर हा ब्लाउज पीस आहे ती बघा, मी इथे एक साइडला म्हणजे घडी घालून घेतलेली होती। तर आपण जर अशी घडी घातली तर इथे आपलं ह्या लेडीचं डायरेक्ट माप नाही निघत। तब्येत असली की डायरेक्ट माप नाही निघत, कारण आता इथे जर मी छतीची घडी काढली तर बाही पुढे बसत नाही। तिथून पुढे मी माप घेऊन बघितलं तर नाही बसत। तर अशा पद्धतीने घडी नाही घालायची। तर एक घडी अशी एक साइडला घ्यायची। ज्या वेळेला तुम्ही 4 टक्स ब्लाउज कटिंग करणार असाल तर अशा पद्धतीने एक साइडला घडी घ्यायची। आणि तुम्हाला जर कटोरी करायचं असेल तर मगाच्या गत आपण घालू शकतो घडी, आणि त्यावरती तुम्ही पेपर कटिंग करू शकता। तर मी ते कटोरी ही ब्लाउज तुम्हाला एक आलं आहे त्यातलं, ते पण कसं कटिंग करायचं ते मी दाखवणार आहे। तर पहिल्यांदा आपल्याला 4 टक्सचं ब्लाउजची मी उंची घेतलेली आहे। त्यानंतर शोल्डर मी 5.5 टाकलेला आहे, आणि बॅक साइड जी आहे ती मी आखून घेतलेली आहे। त्यानंतर इथे बघू शकता, जे मी पुढील भाग आहे त्याचं पण मुंडा टाकलेला आहे। आणि त्यानंतर मी इथे पुढील गळ्याची उंची टाकत आहे, आणि पूर्ण उंची जी आहे ती मी घेतलेली आहे। तर थोडासा पीस माग सरकलेला आहे, व्हिडिओमध्ये दिसत नाहीये। तर अशा पद्धतीने मी पुढील भाग जो गळा असतो तो टाकून त्याच्यातून राऊंड अप मारून घेतलेला आहे। तर तुम्ही ते काय करायचं आहे, एकदम आता 3 पीस ब्लाउजचे आहेत, तर इथे आपण तिन्ही ब्लाउज कशी एकदम कटिंग नाही करू शकत, का तर अशा घड्या माग घ्यायच्या असतात, त्याच्यामुळे कटिंग करू शकत नाही। ज्या वेळेला एकदम लहान माप असतं तर इथे आपण एकावर एक घडी घालून ब्लाउज एकदम 4 पीस म्हणा किंवा 5 पीस कटिंग करू शकतो। पण पहिल्याच्या नवीन असतात जी लोक, त्यांना समजत नाही, एकदम कटिंग करायला जातात तर होत नाही। तर इथे बघू शकता, मी जशी 4 टक्सची मापं जी असतात ती टाकलेली आहेत। मी 4 टक्सचं जर तुम्हाला ब्लाउज परफेक्ट कटिंग हवा असेल तर मी पेपर कटिंग टाकलेलं आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवरती, ते तुम्ही बघू शकता। तुम्हाला जर शिकायचं असेल तर पेपर कटिंग आहे, सगळी माहिती मी 4 टक्सची दिलेली आहे। मी इथं फक्त आज कटिंग आपण एकदम कसं नाही करू शकत ह्याची फक्त मी माहिती तुम्हाला मी देणार आहे। आपण फक्त काय करू शकतो, कॉटनचे जर ब्लाउज पीस असेल, ती पण आपली छतीचा घेर कमी असेल तर आपण करू शकतो कटिंग डायरेक्ट। नाहीतर ज्याची तब्येत आहे, ज्याचे 9च्या पुढे जे पॅटर्न आहे, म्हणजे 4था घेर 9चा म्हणजे 9 9 18 18 18 36, हे 36 साईजचं जे पॅटर्न असतात ते डायरेक्ट आपण कटिंग नाही करू शकत। तर इथे मी आज तुम्हाला बाही उंची टाकलेले आहे। इथे मी बाही जी आहे त्यात पण माझं मुंडा अधिक 3 इंच ते भरत नाही, इथे पण बाहीला जॉईंट द्यायला लागतो। तर मी आता इथे बाहीचं पण पॅटर्न काय परफेक्ट असं माहिती नाही सांगत, मी इथे फक्त कटिंग करून दाखवणार आहे। इथे मला जॉईंट द्यायचा आहे म्हणून मी इथे अशा पद्धतीनं, आणि पुढचं जे खोल बाजू आहे ती मी कटिंग नाही केलेली, ज्या वेळेला मी जॉईंट देईल त्यावेळेला मी ती कटिंग करणार आहे। तर इथे आपला अस्तर मेन जे आहे ती कटिंग झालेलं आहे। तर आता आपण काय करू शकतो, हे जे मेन कापड आहे ती मी कटिंग करून घेतलेलं आहे। तर ही बाकीचे 2 पीस राहिलेत त्याच्यावर मी डायरेक्ट कटिंग करू शकतो। तर आता इथे बघू शकता, मी अशा पद्धतीने घडी घातलेली आहे।
मगाशी मी वेगळ्या पद्धतीने घडी घातली होती, आता वेगळ्या पद्धतीने घडी घातलेली आहे, हे लक्षात घ्या। आणि घडीकुडची बाजू नेहमी आपल्या कुठल्या साईडला हवी हे नेहमी लक्षात ठेवा। आता हे 2 पीस आहेत ते मी तुम्हाला म्हणजे डायरेक्ट कटिंग करून दाखवू शकतो। हे 2 पीस जास्त जे आपले आहेत ते बघू शकता। इथे मी बॅक साइड ठेवलेले आहे। बॅक साइडचा मी गळा कटिंग नाही केलेला, कारण वेगवेगळे गळे असतात, तर आपण तसं डायरेक्ट कटिंग नाही करायचं। आता मगाशी माझं जे ब्लाउज आहे त्याचं थोडंसं अस्तरमध्ये कमी पडलं होतं, तर मी इथे मला जॉईंट द्यायला लागू नये यासाठी मी काय केलेलं आहे, बाहीचं इकडून तिकडून थोडे थोडे कापड मी एक्स्ट्रा 1-1 इंच घेणार आहे। तर आपल्याला बघा प्रॉब्लेम कसा येतो, अशा ज्या वेळेला आपण माप जे कटिंग केलेलं असते, पेपर कटिंग केलेलं असते, तर ते ठेवण्यास कसा प्रॉब्लेम येतो। तर कधीही नेहमी असं ठेवून बघायचं, परफेक्ट बसतंय का बघायचं, मगच कटिंग करायचं। तर मी हो भाग आहे तो बघा इथे घेण्याचा प्रयत्न केला तर तो बसत नाही, तर मला त्या त्याच ठिकाणी ठेवावं लागला। नेहमी कधीही लक्षात ठेवायचं की आपल्याला भाग पलटून बघायचा आहे, दुसरीकडे ठेवून बघायचं आहे। फक्त बॅक साइड जे आहे आपली ती घडीचीच बाजू निघाली पाहिजे, बाकीचे भाग तुम्ही कशाही पद्धतीने ठेवू शकता। आणि बाही ही कधीही ओपन करून ठेवायची, सिंगलमध्ये नाही ठेवायची। इथे बघू शकता 3-3 भाग आता एकदम झाले, 2 भाग आपण एकदम कटिंग करू शकलो। का तर माझ्याकडे हे पेपर कटिंग नव्हतं, मगाशी जर माझ्याकडे हे पेपर कटिंग असतं तर मी इथे तिन्ही डायरेक्ट कटिंग करू शकते। पण ज्या वेळेला आपल्याला असं डायरेक्ट म्हणजे कटिंग करू शकत नाही, बाही वगैरे किंवा 3-3 जे भाग आहेत ते एकदम कटिंग करू शकत नाही, पेपर कटिंग असतं तर मी इथे नक्की कटिंग केलं असतं 3च्या 3 भाग। म्हणजे माझा सांगण्याचा उद्देश असा आहे की आपण एकदम कुठलीही गोष्ट कटिंग करायला गेल्यानंतर चुकीची होते किंवा कमी जास्त असा कपडा होत असते। बघा मी आता इथे थोडं थोडं कट मारलेले आहेत, ते तुमच्या लक्षात आलं असेल, जास्त कमी भाग होतात ते। तर आता इथे बाही पण बघा मी एक्स्ट्रा कापड ठेवलेलं आहे, जेवढं कमी पडलेलं आहे बाहीला ते ह्या बाहीमध्ये ह्या 2 दुसऱ्या बाहींना मला जॉईंट द्यावा लागू नये यासाठी मी जो एक्स्ट्रा भाग असतो तो ठेवून घेतलेला आहे। आता मला फक्त ह्या वरच्याच बाहीला जॉईंट द्यावा लागणार आहे, बाकीच्या नाही। तर इथे योगपट्टीमध्ये मी मगाशी अर्धा इंच कापड वाढवलेलं होतं, डायरेक्ट ज्यावेळेला कटिंग केलं त्यावेळेला। तुम्ही पेपर कटिंग ठेवलंसा तर कधीही नेहमी लक्षात ठेवायचं आपल्या योगपट्टीमध्ये अर्धा इंच कापड आपल्याला वाढवायचं आहे। आणि डायरेक्टची योगपट्टी निघत असेल तुमची तर तिथे फक्त पाव इंच वाढवायचं आहे। ही ब्लाउज जे आलेले आहेत ती नवरात्री निमित्त माझ्याकडे आलेले आहेत। तर इथे मी बघा भाग वेगवेगळे करून सगळं घेत आहे। तर चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर लाईक सबस्क्राइब नक्की करा, असे नवीन नवीन आपल्या चॅनेलवरती व्हिडिओ येतात। तर तुम्हाला आणखीन कुठली माहिती हवी असेल तर तुम्ही ब्लाउज स्टिचिंग विषयी नक्की विचारू शकता। इथे बघू शकता मी तिन्ही ब्लाउजचं कटिंग केलेलं आहे। तर इथे जे मेन पीस आहेत ती मी तिन्ही घेतलेले आहेत। तर बघा आपण हे 3 पीस कटिंग करू शकतो का, एकदम नाही करू शकत। का तर ह्याच्यावरती बॉर्डर ज्या आहेत त्या वेगवेगळ्या आहेत, प्रत्येकाच्या काठपदर साडीवरती वेगळा कलर आहे किंवा वेगळी बॉर्डर आहे। तर इथे बघू शकता मी हे काठपदर जे आहे त्याची मी पहिल्यांदा बाही अशा पद्धतीने तुम्ही कटिंग करू शकता। मी इथे काठपदराची साईडला बाही कटिंग करून घेतलेली आहे। त्यानंतर इथे बॅक साईडला पण बघा आपल्याला हे आहे काठ आहेत, तर मी ते बॅक साईडला पण जे छोटे काठ होतात ते काढून घेतलेले आहेत आणि इथे मी बॅक साईडचे कटिंग करून घेतलेले आहे। त्यानंतर हा फ्रंट साईड आहे ती कट करून घेत आहे। पाव इंचानी कधीही शिलाईसाठी नाही, एक्स्ट्रा काढायचा ब्लाउज पीस असतो तो मेन ब्लाउज पीस आपला आहे तो मी
एक्स्ट्रा काढलेला आहे आपल्या अस्तरपेक्षा। आणि जो योगपट्टी आपण काढणार आहे ती परफेक्टच काढायची, त्यात अजिबात एक्स्ट्रा वगैरे नाही काढायचं, जेणेकरून योगपट्टी जोडताना म्हणजे एक्स्ट्रा खालीवरती कापड न होण्यासाठी अजिबात एक्स्ट्रलनं नाही काढायची योगपट्टी। योगपट्टीमध्ये नेहमी परफेक्टच कापड काढायचं, जेवढी अस्तरची आहे तेवढी ब्लाऊज पीसाची नक्की काढायची। तर इथे मी फक्त तुम्हाला म्हणजे सगळं पीस नाही कटिंग करून दाखवणार आहे, फक्त एकच। त्यानंतर इथे बघू शकता मी कटोरी ब्लाउज आहे, मगाशी मी दाखवलं होतं तुम्हाला एक ब्लाउज पीस त्यातले कटोरी आहे म्हणून मी सांगितलं होतं। तर त्याचं मी पेपर कटिंग इथे काढलं होतं। तर पेपर कटिंग आपल्याला असल्यानंतर आपण डायरेक्ट मी ह्याच्या खाली 2-3 पीस घालू शकतो, 4 घालू शकतो किंवा 5 घालू शकतो, ज्या वेळेला एकाच व्यक्तीचं माप असेल तर। नाहीतर इथे वेगवेगळी माप असतील आणि आपण म्हणेल की तर कटिंग मी एकदम करून दाखवतोय, तर हे चुकीचं आहे। एका साईजचे असल्यावरतीच तुम्ही डायरेक्ट 4 पीस 5 पीस कट करू शकता। वेगवेगळी माप असल्यावरती अजिबात तसा प्रयत्न कधीच करायचा नाही। जे नवीन असतात त्यांना माहीत नसतं की नक्की आपण काय करायचं आणि कसं कटिंग करायचं, तर त्यांच्या माहितीसाठी सांगतो। वेगवेगळी माप असल्यानंतर आपण असं एकदम नाही कटिंग करू शकत। तर मी इथे बघू शकता कटोरीची जी माझं पद्धत आहे त्या पद्धतीने मी इथे सर्व पार्ट ठेवून कटिंग करत आहे। आणि जे बाकीचे 4 टक्स होतात ते पण मी कट करून घेतलेले आहेत ब्लाऊजचे, ते राहिलेले दुसरे, कारण मी सगळे नाही तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला, कारण खूप मोठा व्हिडिओ होत आहे त्याच्यामुळे। फक्त आपण एकदम कटिंग करू शकत नाही, प्लेन पीस असतात तेच करू शकतो। तर बघू शकता इथे आता कटोरीचं माप वेगळं आहे, तर हे वेगळंच आपल्याला कटिंग करावं लागणार ना। आपण डायरेक्ट कसं सगळं पीस कटिंग करू शकतो, नाही करू शकत। तशाच पद्धतीने प्रत्येकाचं माप वेगळं असेल तर 4 पीस कट केले, 5 पीस कट केले, हे चुकीचं आहे सांगणं। तर इथे बघू शकता मी मेन जो पीस आहे ब्लाऊज पीस जो मी हातून घेतलेला आहे, तर मी पहिल्यांदा इथे बाही कट करून घेणार आहे। तर आता इथे पाठीला माझ्या बॅक साईडला या ब्लाऊज पीसाला अजिबात लेस वगैरे नाही येत। तर ह्याच्या ज्या फुल्या असतात आपल्या, तर बघू शकता मी घडी बदललेली आहे। जशी फुलं असतात त्या पद्धतीमध्ये बॅक साईडला उलटी फुलं होऊ नयेत, त्यासाठी आपल्याला नेहमी लक्ष द्यायचं आणि ब्लाऊज पीस कट करून घ्यायचा। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा। आणखीन काय माहिती विचारायची असेल तर नक्की विचारा। खास हा नवीन शिकणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ आहे। जे नवीन असतात त्यांना वाटतं की एकदम 4-5 पीस कटिंग केलं जातात, तर नाही, प्लेन मध्येच असेल तर आपण करू शकतो। एक व्यक्तीची साईज असेल तर करू शकतो, वेगवेगळी साईज असेल तर नाही करू शकत। तर इथे बघू शकता बाहीचं जे कापड मी पण इथे बाही नाही, योगपट्टीचं कापड आहे ते मी एकदम व्यवस्थित कापलेलं आहे। तर इथे बघू शकता मी 4च्या 4 भाग कटिंग केलेले आहेत।